महाराजांच्या काळातले व्यवसाय किंवा उद्योगधंदे नेमके काय होते? तर ते होते शेती, शेतीवर आधारित व्यवसाय किंवा युद्ध आणि युद्धाशी संबंधित व्यवसाय। शेतकऱ्यांसाठी इतक्या सवलती महाराजांनी निर्माण करून दिल्या होत्या, पण त्यांच्यावर काही बंधनं सुद्धा होते। स्वराज्याचा मुख्य प्रदेश हा कोकण मध्ये व्याप्त होता। सेल्फ डिपेंडन्सी हे महाराजांच्या व्यवसायाचं जे दुसरं सूत्र होतं। ते म्हणले राजकीय कोशातनं देईल आमचा राजा, पण नंतर तुमची जी जहाजं समुद्रावर हिंडतायत, जी तुमच्या धार्मिक प्रवासासाठी इकडे तिकडे जात आहेत किंवा व्यापारासाठी जात आहेत, ती लुटली जातील आणि त्याच्या दुप्पट रक्कम आमचा राजा वसूल करेल। आणि एक्झिक्यूट करू शकत होते, करून घेऊ शकत होते आणि न करणाऱ्यांना शिक्षाही देऊ शकत होते। ही जी चाणाक्ष नजर त्यांची होती ही अद्वितीय होती। अशी नजर दुसऱ्या कोणाची त्या काळात असलेली आपण पाहत नाही। गुप्तता आवश्यक होती, कारण गुप्ततेमध्ये सुरक्षितता होती की महाराज कुठे येत आहेत, कुठे जात आहेत, कोणाला भेटत आहेत, कोणाला भेटत नाही आहेत, ही माहिती सर्वसामान्यांना असणं हे धोकादायक होतं। नमस्कार, मी अमेय दक्षिणदास। छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द उच्चारले गेले की महाराष्ट्राच्या अंगावर अजूनही रोमांच उभे राहत। खरं तर बरीच वर्ष उलटून गेली। अगदीच नेमकेपणाने सांगायचं तर 1680 ते आज 2023 343 वर्ष झाली। पण या 343 वर्षानंतरही महाराजांच्या कार्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं गारुड हे मराठी माणसाच्या मनावरनं कमी व्हायला तयार नाही। महाराजांबद्दल प्रत्येक नात्याने, मग महाराज एक पुत्र म्हणून, एक मित्र म्हणून, एक सैनिक म्हणून, सेनापती म्हणून, राजा म्हणून, एक प्रशासक म्हणून, ज्याला आपण सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, या प्रत्येक नात्याने महाराजांबद्दल बरंच बोललं गेलं आहे, लिहिलं गेलं आहे, ऐकलं गेलं आहे, वाचलं गेलं आहे। पण तरीसुद्धा महाराज पूर्णपणे कळालेले आहेत असं म्हणायचं धाडस काही होत नाही। कारण महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल, एक सेनापती म्हणून महाराजांच्या रणकौशल्याबद्दल बरंच बोललं गेलं आहे, पण महाराजांच्या राज्याची, स्वराज्याची आर्थिक घडी कशी होती, त्या काळातले व्यवसाय उद्योगधंदे कसे होते, याबद्दल तुलनेने कमी बोललं जातं। त्यामुळे आज आपण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं व्यवसायविषयक धोरण आणि त्यांच्या राज्याची आर्थिक घडी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराजांच्या काळातले आर्थिक व्यवसाय, उद्योगधंदे, नियोजन असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराजांचा काळ म्हणजे नेमका कोणता काळ। माझ्या मते महाराजांच्या काळाचे आपण 2 भाग करायला हवेत। त्यातला दुसरा भाग हा महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती झाल्यानंतरचा, ज्या काळामध्ये त्यांच्याकडे अधिकार जास्ती होते, यंत्रणा राबवणारी माणसं होती, एक सुसंघटित राज्य होतं। त्या काळामध्ये पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची उसंत महाराजांना होती, तशी यंत्रणा तेव्हा त्यांच्याकडे होती। पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा महाराजांचा उदय होत होता, महाराज लहानाचे मोठे होत होते, संघटन उभं करत होते, माणसं जमवत होते, प्रदेश जिंकत होते, या काळामध्ये महाराजांच्या कारवायांचा मुख्य भर हा लष्करी कारवायांवर होता। त्यामुळे ज्याला आपण सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, त्यासाठी त्या काळात त्यांच्याकडे तेवढी उसंत असणं शक्य नव्हतं। त्यामुळे मग पूर्वापार चालत आलेल्या यंत्रणांमध्ये, व्यवस्थांमध्ये काही थोडेफार बदल करून त्या राबवणं एवढंच त्यांना तेव्हा शक्य होतं, कारण मुख्य भर हा लष्करी कारवायांवर होता। ते त्यांनी केलं। पण एक सुसंघटित राज्य जेव्हा महाराजांच्या हातात आलं, जेव्हा त्यांचं स्वतःचं राज्य निर्माण झालं, तेव्हा मात्र त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या कर प्रणाली असो, शेतीच्या यंत्रणा असो, सैन्याच्या यंत्रणा असो, परराष्ट्र धोरण असो, याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले। आणि त्यानंतर ते बदल आणि त्या बदलांचे परिणाम आपण आजतागायत पाहतो आहोत। महाराजांच्या काळातले व्यवसाय किंवा उद्योगधंदे नेमके काय होते? तर ते होते शेती, शेतीवर आधारित व्यवसाय किंवा युद्ध आणि युद्धाशी संबंधित व्यवसाय। शेतीशी निगडीत एक तर मुख्यतः धान्य, सैन्य म्हणलं की सैन्यालाही धान्य लागायचं, त्यामुळे शेती आणि धान्य पिकवणं हा एक महत्त्वाचा व्यवसाय होता। शेतीवर आधारित अन्य व्यवसाय, आता असं आहे की शेती म्हटलं की आज पेरलं आणि उद्या उगवलं असं होत नाही, त्यामुळे हा एक दीर्घकाळ चालणारा व्यवसाय आहे। आणि एकदा का पेरणी झाली की त्याच्यानंतर मग मधल्या काळात काय करायचं, तर त्यासाठी शेतीशी संबंधित दुसरे जोडधंदे त्या काळामध्ये केले जायचे। त्यामुळे शेती आणि सैन्य, आपण बघतो की आपल्याकडचे जे शेतकरी आहेत हेच आपण महाराजाच्या सैन्यात सैनिक म्हणून लढताना पाहतो। हे व्यावसायिक सैनिक नव्हते। बाकी कित्येक विदेशी आक्रमकांच्या सैन्यामध्ये आपण एक बघतो की त्यांच्याकडे हे प्रोफेशनल सोल्जर्स असायचे, आपल्याकडे हे ओकेजनल सोल्जर्स होते, कारण त्यांच्यावर ती वेळ आली होती। या जुलमी राजवटींमुळे म्हणा किंवा अन्यायकारक यंत्रणांमुळे म्हणा, या शेतकऱ्यांनाच आपली शेती बाजूला ठेवून काही काळ ह्या लढाया करण्यामध्ये
स्वतःला इन्व्हॉल्व करायला लागायचं. स्वराज्याचा मुख्य प्रदेश हा कोकणमध्ये व्याप्त होता. कोकण किनारपट्टीवर जे जे काही व्यवसाय चालायचे, या व्यवसायांमधनं आर्थिक उत्पन्न व्हावं आणि या व्यवसायांवर आपलं नियंत्रण राहावं, हे सगळं जमिनीवरनं करणं शक्य नव्हतं. कारण किनारपट्टीचा प्रदेश होता, तिथे मुघलांचं स्वतःचं आरमार होतं, पोर्तुगीजांचं होतं, फ्रेंचांचं होतं, इंग्रजांचं होतं. त्यामुळे त्यांचं आरमार असताना आपल्याकडे आरमार नसेल तर केवळ अश्वदळ किंवा सैन्यदळाच्या आधारावर त्या यंत्रणांवर नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं, त्या व्यापारावर नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे महाराजांनी त्यांच्या व्यवसाय नीतीचे ढोबळमानाने 3 मुख्य आधारस्तंभ ठेवले होते. त्यातला पहिला महत्त्वाचा होता सेल्फ रिस्पेक्ट, दुसरा होता सेल्फ डिपेंडन्सी आणि तिसरा होता ट्रेड अँड कॉमर्स इंटिग्रेटेड विथ द पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्स. ठीक आहे, तर आपण बघूया की सेल्फ रिस्पेक्ट काय होता. तर कोकण किनारपट्टीवर मिठाचा व्यवसाय हा एक खूप मोठा व्यवसाय मानला जायचा. तिथे मीठ उत्पादन करणारी आपली मंडळी, मराठी मंडळी होती, तशीच काही विदेशी मंडळी होती. पोर्तुगीजांचं मीठ बनायचं, कच्चा माल भारतातून विदेशामध्ये निर्यात केला जायचा, काही माल तिकडनं इकडे आयात केला जायचा. तर त्यांचं मीठ हे त्यांनी जेव्हा स्वस्त भावाने विकायला सुरुवात केली, तेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसांकडून बनणारं मीठ जे आहे त्याची विक्री एकदम कमी झाली. कारण आता कन्झ्युमर हा शेवटी त्याच्यासाठी स्वस्तात मिळणारं प्रॉडक्ट पाहतो. त्यामुळे हे मीठ इथे बनलं आहे की तिथे बनलं आहे याबद्दल कन्झ्युमरला फारशी पर्वा असण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे मग इथलं मीठ हे कमी विकलं जायला लागलं, विदेशी मीठ हे जास्त प्रमाणात विकलं जायला लागलं. मग आपले मिठागार ओस पडायची वेळ आली, त्या व्यवसायात असणारे लोक बेरोजगार व्हायची वेळ आली. मग महाराजांनी असा विचार केला की हे जे मीठ आहे जे गोव्याला बनतं, हे गोव्याहून मराठी मुलखातून प्रवास करत करत मुंबईला जातं आणि तिकडनं तिथल्या बंदरातनं ते विदेशात पाठवलं जातं. काही आफ्रिकेत पाठवलं जायचं, काही प्रसंगी युरोपमध्येही ते पाठवलं जायचं. नुसतं मीठच नाही, सोबत काही कोकणातले जे नारळ सुपारीचे पदार्थ आहेत, काही मसाल्याचे पदार्थ आहेत, त्यांचीही निर्यात होत होती. पण त्यांचा प्रवास व्हायचा मराठी मुलखातनं आणि आपल्याच मालाला मात्र इथे बाजारपेठ मिळायची नाही. मग त्याच्यावर उपाय काय की तुम्ही इथे हा व्यवसाय करू नका असं सांगणं तर एथिकली योग्य ठरत नाही. मग महाराजांनी काय केलं, त्याच्यावर इम्पोर्ट टॅक्स लावला. हा इम्पोर्ट टॅक्स साधारण 2%, 2.5% वगैरे असायचा. तो माल कुठला आहे, सीझन कुठला आहे, त्यानुसार हा टॅक्स ठरायचा. तर तो महाराजांनी 3 पट ते 5 पट वाढवला. त्यामुळे मग त्या लोकांना इतक्या कमी खर्चामध्ये, इतक्या कमी किमतीमध्ये त्या वस्तू विकणं अशक्य झालं आणि नाईलाजानी त्यांना भाव वाढवावे लागले. त्यांना भाव वाढवावे लागले की स्थानिक मालाची विक्री सुरू झाली आणि मिठाच्या कारभारावरचं ते संकट दूर झालं. तर ही जी पॉलिसी आहे ही आपण आजच्या बिझनेसमध्ये सुद्धा पाहतो किंवा काही प्रसंगी आपण ती थोड्याफार वेगळ्या प्रमाणात वापरतो. जसं चायना मोबाईल्सनी जेव्हा इंडियाचं मार्केट काबीज केलं तेव्हा इंडियन मॅन्युफॅक्चर्सची विक्री कमी झाली. मग त्याच्यावर आपल्या सरकारने काय मार्ग शोधला की चायनीज मार्केटला तुम्ही इकडे येऊ नका असं सांगणं शक्य नाही, ग्लोबलायझेशनचा काळ आहे. त्यामुळे त्यांनी अट ही लादली की तुमचे मोबाईल्स विकायला हरकत नाही पण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात व्हायला हवं. तर ही नीती जी आहे याची मुळं कुठेतरी महाराजांनी त्या काळी दाखवलेल्या त्या चतुराईशी आहे की इम्पोर्ट टॅक्स वाढवला की त्यांचे प्रॉडक्ट्स महाग होणार. ते इम्पोर्ट टॅक्स तुम्हाला कमी करून हवे असतील तर तुम्हाला ते उत्पादन आमच्या प्रदेशात करावं लागेल किंवा आमच्या माणसांकडून घ्यायला लागेल, कच्चा माल आमच्या माणसांकडून घ्यावा लागेल. अशा प्रकारे त्यांनी तो एक वेगळा, त्या काळासाठी एक वेगळा असलेला प्रयोग राबवला. सेल्फ डिपेंडन्सी हे महाराजांच्या व्यवसायाचं जे दुसरं सूत्र होतं. तर याच मिठाच्या व्यवसायासाठी विदेशातनंही मागणी होती. अगदी मराठी माणसांनी बनवलेलं मराठी मुलखातलं मीठ हे आफ्रिकेत जायचं, हे युरोपमध्ये जायचं, मसाल्याचे पदार्थही जायचे. तर यांची वाहतूक करण्यासाठी, ने आण करण्यासाठी जी जहाजं ज्या नावा लागायच्या या आपल्याकडे नव्हत्या. तर यांची मागणी महाराजांनी इंग्रजांकडे केली. तर इंग्रजांनी त्यांच्या व्यवसायाला आव्हान निर्माण होईल म्हणून ती मागणी नाकारली. पण वरकरणी त्यांनी कारण हे दिलं की मिठाच्या वाहतुकीमुळे त्या नावांच्या लाकडाची झीज होते, ती भरून निघत नाही. त्यामुळे आमच्या नावा, आमची गलबत आम्ही तुम्हाला देऊन ती कायमची खराब करून घेऊ इच्छित नाही. महाराजांना तेव्हा भयंकर संताप आला. तर त्यांनी काय केलं, एक त्यांनी लॉंग टर्म प्लॅन केला. आपली माणसं जी इंग्रजांच्या गलबत किंवा गुराबे बनवण्याच्या कारखान्यांमध्ये काम करायची, त्या कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त माणसांनी जाऊन काम करावं असं त्यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं. आणि त्यानंतर हे अनस्किल्ड लेबर जे तिथे जाऊन स्किल्ड झालं, ते स्किल्ड लेबर परत आणून मग त्यांनी आपलं आरमार उभं करण्याकडे प्राधान्य दिलं.
बरं, आपलं आरमार यासाठी आवश्यक होतं कारण फक्त व्यापारी नावा, व्यापारी बोटींनी काम भागण्यासारखं नव्हतं. त्या लुटल्या गेल्या, त्या लुबाडल्या गेल्या, वाटेत अडवल्या गेल्या, तर त्यांच्या रक्षणासाठी म्हणा किंवा शत्रूला धाक बसवण्यासाठी म्हणा, आपलं सैन्यदल हे समुद्रातलं सैन्यदल असणं आवश्यक होतं. त्यामुळे त्या आरमाराची निर्मिती महाराजांनी करायला सुरुवात केली. आपला मुख्य कारखाना तेव्हा कुलाबा परिसरामध्ये होता. आणि यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्याला आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतो, तर महाराजांनी कोकण किनारपट्टीवर जितकी बंदर विकसित केली, डेव्हलप केली किंवा ताब्यात घेतली, ही उघड्या समुद्रामध्ये फार कमी आहे. ही शक्यतो खाडीमध्ये आहे, जे बॅकवॉटर्समध्ये आहे. आणि खाडीमध्ये असल्याचं बाकी शत्रूंना नुकसान वाटायचं, महाराजांना तोच नेमका फायदा वाटला ना, की जिथे एखादी गोष्ट नुकसान देणारी आहे म्हणून आपले प्रतिपक्ष टाळतायत, त्याच गोष्टीला आपल्या प्लस पॉईंटमध्ये कसं बदलायचं. ते असं की महाराजांनी मोठी गलबत बनवलीच नाहीत, होती संख्येने कमी होती, पण त्या नावांची किंवा त्यांची जी काय प्रकार असायचे, गुराबे, पाली, तराफे, गलबत, तर यातमध्ये गुराब्यांची संख्या जास्ती होती. गुराबे हे कमी पाण्यामध्ये सुद्धा ऑपरेट करू शकायचे. खाडीमधलं पाणी अर्थातच कमी, त्यामुळे हे महाराजांचे किंवा आपले स्वराज्याचे गुराबे हे जेव्हा समुद्रावर जायचे तेव्हा शत्रूच्या नावांवर हल्ला करून तो माल लुटून त्यांना अडवून परत येण्यासाठी खाडीमध्ये हा सोपा रस्ता होता. त्या गुराब्यांचा पाठलाग करत करत त्यांची मोठी गलबत आत येऊ शकत नव्हती. त्यामुळे आपले हे नाविक ठिकाणं सुरक्षित राहायचे. आणि याच खाडीमध्ये त्यांनी मग तिथे आपलं आरमार दल उभारण्याचं, नावा, गुराबे, गलबत, तराफे यांचं बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनचं काम त्यांनी सुरू केलं. आणि सुरुवातीला अगदी 5, 10, 20 गुराब्यांपासून सुरुवात झालेली हे आरमार हे महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जवळपास 70 ते 80 लढाऊ जहाजांपर्यंत गेलं होतं. बाकी व्यापारी तर होतेच होते. ट्रेड अँड कॉमर्स इंटिग्रेटेड विथ पॉलिटिक्स, तर हा जो 17व्या शतकात महाराजांच्या मनात आला किंवा त्यांनी तो अंमलात आणून दाखवला, हा खरं तर आपण मॉडर्न ट्रेंड समजतो. कारण त्या काळची परिस्थिती अशी होती, तेव्हा लोकशाही तर नव्हती, राजेशाही पद्धत होती. त्यामुळे कुठलाही व्यवसाय असो, कुठलाही उद्योगधंदा असो, हा राजकीय संरक्षणाशिवाय होऊ शकत नव्हता. त्यामुळे आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी कित्येकदा व्यवसायांचा वापर केला जायचा. महाराजांच्या हे लक्षात आलं की तेव्हा इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांचा शिरकाव व्हायला सुरुवात झालेली होती. आणि या सगळ्यांनी वरकरणी मुखवटा जरी व्यवसायाचा पांघरलेला असला तरी यांचे इंटेन्शन्स हे पूर्णपणे व्यापारी नव्हते, हे महाराजांच्या लक्षात आलं. त्यामुळे वरकरणी व्यापारी दाखवणाऱ्या या लोकांचे उद्देश जर राजकीय असतील तर त्यांना आपण केवळ राजकीय किंवा केवळ व्यापार या प्रकारे उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे मग त्यांनी व्यापार आणि राजकारणाचं इंटिग्रेशन केलं. हे इंटिग्रेशन त्या काळी बऱ्याचदा करणं आवश्यकही व्हायचं. आता महाराज जेव्हा पन्हाळ्याला सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये अडकले होते, त्याच्या आधी महाराजांचं इंग्रजांशी एक तह झाला होता. त्या तहानुसार महाराजांनी त्यांना त्यांच्या व्यापारासाठी काही सवलती, काही मुभा द्यायच्या. पण त्या बदल्यात महाराजांना जर काही प्रसंगी लढाईसाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा साधनसामुग्रीची मदत लागली तर ती इंग्रजांनी करायची. पण महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना इंग्रजांनी महाराजांनी मागितलेली मदत न करता सिद्धी जोहरला मदत केली होती. वास्तविक त्या तहाचं दुसरं कलम हेही होतं की जर ही मदत काही कारणाने करता येणं शक्य नसेल तर त्यांनी किमान तटस्थ राहायचं. पण तरीसुद्धा पन्हाळ्यावर ज्या काही तोफा धडाडल्या त्याच्यामध्ये टोपीकरांचं, इंग्रजांचंही निशाण होतं. त्यांनी महाराज अत्यंत संतप्त झाले होते. त्यामुळे ज्यांचे असे इल इंटेन्शन्स आहेत आणि जे दिलेल्या शब्दाला जागत नाहीत त्या माणसांना तसाच त्रास दिला पाहिजे किंवा त्यांच्याशी जशास तसं वागण्यात काहीही गैर नाही असं त्यांचं मत बनलं होतं. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. राज्याभिषेकाच्या सुमाराचा एक मोठा गमतीशीर प्रसंग आहे की महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्या समारंभासाठी म्हणा किंवा काही अन्य युद्धाच्या गरजांसाठी म्हणा महाराजांनी इंग्रजांकडून बरंचसं तांबं विकत घेतलं होतं. तर ते तांबं विकत घेतल्यानंतर महाराजांनी इंग्रजांना असं सांगितलं की या तांब्याची किंमत रोख देण्याची माझी आत्ता तयारी नाही आहे, तेवढा पैसा आत्ता माझ्याकडे नाही, या राज्याभिषेकामध्ये भरपूर खर्च झाला आहे, त्यामुळे मी तुम्हाला याची हुंडी देतो. ही हुंडी असं समज चेक किंवा ड्राफ्टचा एक प्रकार आहे. तर महाराजांनी असं सांगितलं की भागानगरला म्हणजे हैदराबादला आमचं एक ऑफिस आहे. भागानगरकडून आम्हाला काही वार्षिक खंडणी, काही ठराविक रक्कम मिळत असते. त्या रकमेच्या आधारावर मी तुम्हाला ही हुंडी देतो. ही हुंडी घेऊन आणि तुमच्या बिलाचे कागदपत्र घेऊन तुम्ही तुमची माणसं भागानगरला पाठवा, तुम्हाला ही रक्कम मिळून जाईल. ते ठीक आहे म्हणाले. पण हा प्रकार झाला, ही बोलणी झाली ही रायगडावर.
रायगडावरची ही कागदपत्र, महाराजांनी दिलेली हुंडी आणि त्यांची बिलाची कागदपत्र ही गेली मुंबईला. त्या काळी त्या इंग्रजांच्या व्यवस्थेनुसार मुंबईची कागदपत्र थेट भाग्यनगरला किंवा भागानगरला जाण्याची काही सोय नव्हती. त्यांची जी काय दळणवळणाची पद्धत ठरली होती त्यानुसार ही सगळी कागदपत्र आधी गेली सुरतला. सुरतेहून त्यांचा एक माणूस ही सगळी कागदपत्र घेऊन गेला हैदराबादला, म्हणजे भाग्यनगरला. तिथे महाराजांची माणसं होती, तिथे त्यांनी कागदपत्र सबमिट केली. तर तिथला जो त्यांचा ऑफिस बेअरर होता त्याने ती कागदपत्र पाहून असं सांगितलं की रक्कम मी तुम्हाला देऊ शकतो, रक्कम इथे आहे देखील, पण बिलावर जेवढी रक्कम नमूद केलेली आहे इतक्या मोठ्या रकमेसाठी सही करण्याचा मला अधिकार नाही. तर ही सही तुम्हाला निराजी पंतांची घ्यायला लागेल. आणि दुर्दैवाने निराजी पंत आत्ता इथे उपस्थित नाही आहेत, ते रायगडला एका महत्त्वाच्या भेटीसाठी गेलेले आहेत. तर मग तो कुरिअर त्यांनी आपला तो सगळा पुन्हा कागदपत्रांचा गठ्ठा जमा केला, परत तो सुरतला गेला आणि त्यांनी सुरतला जाऊन हे एक्सप्लेनेशन प्लस डॉक्युमेंटेशन सबमिट केलं. ते तिकडनं पुन्हा मुंबईला आलं. मग मुंबईला त्यांनी या वसुलीसाठी नारायण शेणवी नावाच्या एका माणसाला अपॉइंट केलं इंग्रजांनी. हा नारायण शेणवी हा बऱ्याचदा मराठेशाहीमध्ये आणि इंग्रजांमध्ये दुभाषाचं काम करायचं किंवा काही वेळेला अशा मध्यस्थाचं काम करायचं ऑन कमिशन बेसिस, त्यासाठी त्याला कमिशन मिळायचं. तर हा ही सगळी कागदपत्र घेऊन मुंबईहून निघाला रायगडला येण्यासाठी. बरं, आज मुंबई रायगड तसं तुलनेने सोपं वाटत असलं तरी त्या काळातला तो प्रवास तसा सोपा नव्हता. त्यासाठी खाली इंदापूरहून उतरून तिथून त्यांना पुढे जायला लागायचं. बाय द वे, हे इंदापूर तेच आहे जिथल्या एका मशिदीला महाराजांनी काही जमीन इनाम दिल्याचे उल्लेख आहेत तिथे. तेही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ती एक महत्त्वाची बाजू आहे. तर या इंदापूर मार्गे प्रवास करत करत पाचाड आणि मग रायगड असे हे नारायण शेणवी महाशय तिथे आले. तिथे आल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की निराजी पंत इथे आले होते, पण ते नुकतेच परत गेलेत हैदराबादला. तर त्यामुळे तुम्हाला त्यांची सही हवी असेल तर तुम्हाला परत तिथे जायला लागेल. तर तो म्हणला की मी निराजी पंतांशी भेटून मी काय करू, माझं हे बिल थकलेलं आहे इंग्रजांचं, त्यांच्यातर्फे मी इथे आलेलो आहे, तर एवढे पैसे मला देऊन टाका म्हणजे मी इथनं निघून जातो. तर मग महाराजांनी त्याला असं उत्तर दिलं की अरे रोख रक्कम नाही म्हणून तर हुंडी दिली ना तुला, तीच हुंडी घेऊन तू परत इथेच आला तर आम्ही रक्कम द्यायची कुठनं. मग तो म्हणलं आता काय करता येईल. महाराज म्हणले मग आता असं आहे की अलिबागला गुहागरला आमची काही गोदाम आहेत, तिथे शेतकरी कर म्हणून म्हणा किंवा अन्य काही कारणासाठी म्हणा त्यांच्या धान्याचा भरणा करत असतात. त्याच्यावर मी तुम्हाला वराता काढण्याचा हुकूम देतो, त्या चालत असतील तर सांगा. वराता म्हणजे जेवढ्या रकमेचं बिल आहे तेवढ्या रकमेचं ते धान्य, मग नारळ म्हणा, सुपारी म्हणा, भगर म्हणा, आणखीन काही असेल मसाल्याचे पदार्थ म्हणा, त्या बिलाचे रकमे एवढे दिले जातील, प्रोव्हाइडेड ते तिथे उपलब्ध असले पाहिजेत. तर नारायण शेणवी म्हणला की आता रोख रकमेसाठी मी आलो, त्याच्या बदल्यात वराता स्वीकारायची की नाही हा अधिकार माझ्याकडे नाही. ते म्हणले विचारून या. मग हे परत मुंबईला गेले. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की या वराता वगैरे काही खरं नाही आहे. कारण असं आहे की हे वराता आपल्याला देतील खरे, पण जर त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या माणसांना जर असा निरोप पाठवला की ठराविक काळापर्यंत तिथे गोदामांमध्ये भरणाच करू नका, तर ती स्टार मार्क कंडिशन जी आहे की प्रोव्हाइडेड अवेलेबिलिटी ही फुलफिल होणारच नाही. आपल्या वराता तशाच वाया जातील आणि रक्कम मिळणं पुन्हा लांबत जाईल. पुन्हा रोख रक्कम मागायची सोय नाही, कारण ते म्हणतील वराता देऊन झालेले आहेत. तर त्यामुळे तू परत जा आणि शक्यतो रोख रकमेचा हट्ट कर, नाहीच तर सोनं किंवा चांदी असं काहीतरी घेऊन ये. ते महाशय पुन्हा प्रवास करत करत आले. पुन्हा सगळे प्रोटोकॉल्स कंप्लीट करत करत महाराजांची भेट झाली. तर महाराज म्हणले काय करता, वराता स्वीकारता. तर ते म्हणले वराता आता काही घेऊ शकत नाही, रोख रक्कम तुम्ही देऊ शकत नाही, मग आता काय करायचं, तर आम्हाला तेवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी द्या. तर महाराज म्हणले हे चालू शकतं. हे आधी म्हणलं असतं तर काम झालं असतं. मग त्यांनी आपली माणसं बोलावली आणि सांगितलं की यांना काय चांदी यांच्या बिलाच्या किमती एवढी देऊन टाका. मग ते त्यांना त्या कोशागारात घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की तुमचं बिल अमुक अमुक रकमेचं आहे, 28 रुपये हा रायगडावरचा चांदीचा भाव आहे, त्यानुसार तुम्हाला ही चांदी देऊ. तर तो नारायण शेणवी म्हणला मुंबईला 23 रुपये भाव आहे. ते म्हणले मुंबईला असेल पण रायगडावरचा 28 आहे. 28 भाव मान्य नसेल तर तुम्ही हुंडी घ्या आणि परत तुम्ही हैदराबादला जा. तर तो म्हणला आता हा खेळ मी पुन्हा पुन्हा काही खेळत नाही, ते जे काय किमतीला आहे त्या किमतीला द्या, म्हणजे त्या घेऊन मी इथनं जातो. त्यानंतर त्यांनी ती जी काय चांदी मिळाली ती घेतली, परत गेला. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे ती चांदी सुपूर्द केली, घडलेला प्रसंग सांगितला. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या इंग्लंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे पत्र लिहिलं त्याच्यात त्यांनी असं लिहिलं
की ही माणसं विश्वासार्ह नाहीत. म्हणजे गंमत पहा, इंग्रज हे म्हणत आहेत की ही माणसं विश्वासार्ह नाहीत. ज्यांनी स्वतः मराठ्यांचा विश्वासघात करण्यापासून या खेळाची सुरुवात झाली आणि या एकंदरीत प्रकरणामध्ये आम्हाला 2,000 ते 2,500 रुपयांचं नुकसान झालं. पण अशा माणसांशी अशाच पद्धतीने वागण्यात तेव्हा काही गैर नव्हतं, कारण त्यांना हीच भाषा कदाचित समजत होती. तर या ट्रेड आणि कॉमर्सच्या पॉलिटिकल इंटिग्रेशनबद्दल आपण बोलत होतो. तर यामध्ये आणखीन एक गमतीचा प्रसंग आहे. हा आहे मुघलांच्या दरबारातला. शाहिस्तेखान हा जेव्हा चाकणला वेढा घालून बसला होता, हा जेव्हा मराठ्यांवर चाल करून आला होता, तेव्हा त्याचा वेढा चाकण किल्ल्याला होता. फिरंगोजी नरसाळा तेव्हा किल्लेदार होता चाकणचा. तर हा वेढा घालून तिथे खरं तर ती भुईकोट गढी होती, ती जिंकण्यासाठी वेढा घालून अगदी महिनोन बसणं गरजेचं नव्हतं. पण त्यांची मुघली पद्धत जी होती, वेढा घालायचा आणि काहीतरी घडण्याची वाट बघत बसायचं, तसा शाहिस्तेखान बसलेला असताना तिथे एक फ्रेंच व्यापारी आला. हा फ्रेंच व्यापारी हा हिऱ्या मोत्यांचा व्यापार करणारा होता. तर त्याच्याकडून शाहिस्तेखानाने बरीच खरेदी केली आणि पैसे देण्यासाठी थोडीशी टाळाटाळ केली. त्याला ठेवून घेतलं छावणीमध्ये, अगदी खाणं पिणं व्यवस्थित सुरू, पण पैसे देण्याचं काही तो नाव काढेना. महिना दीड महिना उलटून गेला. त्या व्यापाऱ्याने सांगितलं शाहिस्तेखानाला की माझे पैसे देऊन टाका, म्हणजे मग मी परत आपल्या पुढच्या प्रवासाला जातो. तर ते हो नाही आज उद्या असं करत करत तो बराच काळ त्यांनी लांबवला. तर एक दिवस मग तो व्यापारी म्हणला की मी तुमची रजा घ्यायला आलो आहे, मी आता निघतो. तर शाहिस्तेखान म्हणला तुला अजून पैसे मिळालेले नाही आहेत. तो म्हणला नाही, मला पैशांची काही चिंता नाही आहे, ते मिळून जातील. मग शाहिस्तेखान म्हणे की तू जर इथनं निघून गेलास तर तुला हे पैसे कसे मिळतील. तर तो म्हणला आम्ही आमच्या देशात परत जाऊन आमच्या राजांना आम्ही सांगू की आम्ही हिंदुस्थानात येऊन हा माल विकला, याचे इतके पैसे यांच्याकडनं येणं होतं, त्यांनी ते दिलेले नाही आहेत, तर तेवढी रक्कम आम्हाला आमच्या राजाकडून मिळून जाईल. मग शाहिस्तेखान म्हणे तो राजकीय कोशातनं ही रक्कम का देईल. तर ते म्हणले राजकीय कोशातनं देईल आमचा राजा, पण नंतर तुमची जी जहाजं समुद्रावर हिंडतायत, जी तुमच्या धार्मिक प्रवासासाठी इकडे तिकडे जात आहेत किंवा व्यापारासाठी जात आहेत, ती लुटली जातील आणि त्याच्या दुप्पट रक्कम आमचा राजा वसूल करेल. तर त्या व्यापाऱ्याला आपल्या राजाबद्दल ही खात्री असणं ही एक मोठी गोष्ट होती. त्यामुळे अशा पॉलिटिकल इंटिग्रेशनशिवाय त्या काळातले व्यवसाय कदाचित शक्य नव्हते, किंवा व्यवसायाच्या इंटिग्रेशनशिवाय पॉलिटिक्स शक्य नव्हतं. या दोन्ही गोष्टी भारताने अनुभवलेल्या आहेत. महाराजांबद्दल बोलताना किंवा व्याख्यानांमधून बोलताना, नाटक सिनेमांमधून दाखवताना या युद्धाशी संबंधित घटना जास्त दाखवल्या जातात. याचं एक कारण तर खूप हे ह्युमन सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. आपण युद्धस्य कथा रम्या म्हणतो. युद्धाच्या कथा या रम्य असतात, त्या ड्रामॅटिक असतात, म्हणून त्यांची चर्चा जास्त होते. पण खरं तर कुठल्याही राजाच्या यंत्रणांचे जे शतकानुशतकं परिणाम राहतात हे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचे राहतात. पराक्रम हे इन्स्पायर करू शकतात, पण सिस्टीम्स ज्या टिकून राहतात या ॲडमिनिस्ट्रेशनवर टिकून राहतात, या व्यवस्थेवर, नियोजनावर आणि मुत्सद्देगिरीवर. त्यामुळे महाराजांचं चित्र आपण शक्यतो हातात तलवार, घोड्यावर बसलेले घोडेस्वार महाराज, एक सेनापती महाराज, हे चित्र जसं वारंवार आपल्या डोळ्यांसमोर येतं, तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी बाजूही होती, ती मुत्सद्देगिरीची, ती नियोजनाची. त्यांच्या मुत्सद्देगिरीचा एक मी मजेदार किस्सा सांगतो की मराठ्यांनी 2 गलबतं पकडली होती इंग्रजांची. आणि त्या काळी काय होतं की प्रोटेक्शन मनी, ज्याला आजच्या काळामध्ये आपण खंडणी म्हणतो, खंडणी हा थोडासा नकारात्मक शब्द वाटतो, पण त्या काळामध्ये तो एक मान्य व्यवसाय होता आणि तो राज्याच्या रेव्हेन्यूसाठी एक महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या प्रदेशातून प्रवास करण्याच्या दरम्यान काहीही त्रास होऊ देणार नाही, याच्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला एक ठराविक रक्कम द्या, ज्याला आम्ही प्रोटेक्शन मनी म्हणतो. अशा प्रकारची ती खंडणी वजा फीस असायची. तर इंग्रज अधिकारी एकदा महाराजांकडे आले. हा राज्याभिषेकाचा सुमार होता, तेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या आसपासचा. तेव्हा ते इंग्रज अधिकारी आले आणि ते महाराजांना म्हणाले की तुमच्या माणसांनी आमची 2 जहाजं पकडलेली आहेत आणि आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन मनी देतो मराठ्यांना, मग त्याच्यानंतरही तुम्ही ही जहाजं पकडणं हे योग्य नाही. तर महाराज म्हणाले की मी चौकशी करतो, असं घडणं शक्य नाही, चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो, काही गैर असेल तर तुम्हाला तुमची जहाजं परत मिळतील. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांची भेट झाली. तेव्हा महाराजांनी सांगितलं की मी पुरेशी माहिती घेतलेली आहे, ही जहाजं जी पकडली गेली ही सुरतेच्या बाहेर
त्यांच्या समुद्र हद्दीमध्ये पकडली गेली. ती हद्द आमची हद्द नाही, ती मोगलांची राजकीय हद्द आहे. इंग्रज म्हणाले पण आम्ही तुम्हाला ते जे प्रोटेक्शन मनी दिलं आहे त्याचं महाराजांनी उत्तर असं दिलं की हे प्रोटेक्शन मनी आमच्या प्रदेशात तुम्हाला आम्ही लुटणार नाही किंवा दुसऱ्यांना लुटू देणार नाही यासाठीच आहे. मोगलांच्या प्रदेशात तुम्हाला आम्ही लुटणार नाही असा आपला कुठलाही करार झालेला नाही. मग त्या इंग्रज अधिकाऱ्याला कळेना याच्यावर काय उत्तर द्यावं. तर ही जी बुद्धिमत्ता आहे किंवा ही जी तर्कशक्ती आहे ही केवळ सेनापती असणाऱ्या किंवा केवळ सैनिक असणाऱ्या माणसाची नाही आहे. महाराज वॉज अ स्टेट्समन. एक मुत्सद्दी होते, राजनेता होते, ते इन्स्पायर करू शकत होते, ते लीड करू शकत होते आणि ते प्लॅन करू शकत होते आणि एक्झिक्यूट करू शकत होते, करून घेऊ शकत होते आणि न करणाऱ्यांना शिक्षाही देऊ शकत होते. जसं महाराजांनी असं म्हणतात ना की कुठल्याही राज्यामध्ये राजकीय यंत्रणेशिवाय अन्य दुसरी कुठलीही ऑर्गनाइज यंत्रणा असता कामा नये. तशी असेल तर ती राज्याला किंवा राजाला प्रतिस्पर्धा निर्माण करते. तर यासाठी याचं एक उदाहरण सांगतो मी तुला. हे उदाहरण आहे औरंगजेबाचं आणि ही घटना आहे दौलताबादच्या आसपासची. तेव्हा औरंगजेब हा शहनशाह झालेला नव्हता, तेव्हा तो शहजादा होता. शहजादा म्हणून तो इथे या प्रांतामध्ये दख्खनचा सुभेदार होता. तर तो त्याच्या कुठल्या तरी कामासाठी हत्तीवर बसून चाललेला असताना एकदा त्याच्याच नागरिकांनी त्याला घेराव घातला, अडवलं त्याला. त्यांच्या काही मागण्या होत्या, तर त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी तो औरंगजेबाचा हत्ती अडवला. औरंगजेबाने त्या लोकांना शांत करायचा प्रयत्न केला की आपण याच्यावर मार्ग काढू असं सांगायचा प्रयत्न केला, पण लोक काही ऐकेनात. तो गोंधळ बराच वाढला. मग औरंगजेबाचा जो सेक्रेटरी होता, सचिव होता, तो म्हणाला की मी लोकांशी बोलतो, तुम्ही चिंता करू नका, मी लोकांना शांत करतो. मग तो त्यांच्या म्होरक्यांना त्यातल्या 2-4 लीडर्सना घेऊन बाजूला गेला. त्यांनी त्यांना काही समजावून सांगितलं आणि गलका शांत झाला. हा प्रसंग घडल्यानंतर त्याला असं वाटलं की औरंगजेबाकडनं आपल्याला काही इनाम मिळेल, बक्षिसी मिळेल. तर तसं न होता त्याला जाहीर फटके मारण्याची शिक्षा औरंगजेबाने दिली. त्यांनी असं सांगितलं की माझ्या राज्यामध्ये माझ्या शब्दाला न जुमानता दुसऱ्या कोणाचं जर जनता ऐकत असेल तर हा माझ्यासाठी केव्हाही प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहू शकतो, तर त्याला संपवणं हे माझं कर्तव्य आहे. तर प्रतिस्पर्धी उभा न राहू देणं किंवा राजकीय यंत्रणा ही एकमेव ऑर्गनाइज यंत्रणा असणं हे आज कदाचित लोकशाहीमध्ये योग्य नसेल, पण तेव्हाच्या राजेशाहीमध्ये ते आवश्यक होतं. त्यामुळे महाराजांनी ही यंत्रणा कशी राबवली. त्यांच्या पूर्वी वतनदार होते, जहागीरदार होते, हे वतनांचे मालक असायचे. आता हे एक राज्य जरी म्हणलं तरी या राज्यामधले वेगवेगळे वतनदार जे होते हे आपल्या वतनामध्ये छोटे छोटे स्वतःची स्वतंत्र राज्य चालवायची, त्यांचे स्वतंत्र नियम चालवायचे. त्यामुळे प्रत्येक वेळेला राजाचे नियम हे ऐकतीलच किंवा हे तळागाळापर्यंत पोहोचू देतीलच असं आवश्यक नव्हतं. त्यामुळे मग हे मोडीत काढण्यासाठी महाराजांनी काय केलं, त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय हा घेतला की वतनदारी बंद करायची, नवीन वतनं द्यायची नाहीत आणि जुनी मोडीत काढायची. त्या वतनदारांना वतनांच्या ऐवजी तनखा द्यायची, इयरली रिटेनर म्हणा, मंथली रिटेनर म्हणा, हे द्यायचं आणि त्यांना यंत्रणांचं अंकित करायचं, यंत्रणांचा नोकर करायचं, जेणेकरून मग ते त्या त्या प्रदेशाचे राजा न राहता हे सेवक बनून राहतील. त्यानंतर त्यांच्यासाठी बाकी काही नियम होते की कुठल्याही सरदारांनी, कुठल्याही श्रीमंत व्यापाऱ्यांनी, व्यक्तींनी बुरुज असलेली गढी बांधायची नाही. बुरुज ज्याला मोठे कंपाऊंड वॉल्स आहेत दगडी, ज्याला बुरुज आहेत, ज्या बुरुजांवर तोफा चढवू शकतो आपण, जेणेकरून प्रतिकार करणं सोपं होईल. आतली व्यक्ती जर फितूर झाली तर त्याला नामोहरम करणं कठीण जाईल राज्याला, अशा कुठल्याही इमारती बांधायच्या नाहीत. आणि हा नियम महाराजांच्या हयातीत आणि त्यांच्यानंतरही बरीच वर्ष पाळला गेला. अगदी राजाराम महाराजांच्या काळात सुद्धा हा नियम पाळला गेला. कारण एकतर त्या रायबागन प्रकरणामध्ये महाराजांना त्या गढीमुळे बराच मनस्ताप झाला होता. त्या गढीमध्ये सैन्य कमी असूनसुद्धा महाराजांच्या सैन्याला जो प्रतिकार रायबागांनी आणि तिच्या सैन्याने केला होता ती आठवण महाराजांना होती. त्यामुळे आपल्या राज्यातल्या कुठल्याही सरदारांनी, कुठल्याही व्यापाऱ्यांनी गढ्या बांधायच्या नाहीत, बुरुज उभे करायचे नाहीत, त्याच्यावर शस्त्रास्त्र तोफा चढवायच्या नाहीत, स्वतंत्र यंत्रणा राबवायची नाही, असे काही त्यांनी नियम केले होते. आपण आजच्या व्यवसायाच्या संदर्भात जर म्हटलं तर या मोठमोठ्या कंपन्याज याच्या फ्रँचायझीज देतात, पण त्या पेटंटचे हक्क स्वतःकडे राखून ठेवतात. त्यांनी जर सगळेच आपले काय म्हणू इन्ग्रेडियंट्स म्हणूयात किंवा सिक्रेट्स की एलिमेंट्स सांगून टाकले तर त्या फ्रँचायझीज न राहता हे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतील. तर हे होऊ न देण्याचं काम महाराजांनी 17व्या शतकात केलं
आजच्या साधारण 350 वर्षांपूर्वी. महाराजांच्या जन्मापूर्वी खूप मोठा दुष्काळ पडला होता. तर त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट होती. एकतर आसमानी संकट होतं, शिवाय त्या काळात सुलतानी संकट तर असायचंच. कारण दुष्काळ असो, काही अडचणी असो, उत्पन्न येवो न येवो, त्याचे टॅक्सेस हे सुलतानाच्या दरबारी जमा करावेच लागायचे. म्हणजे एक मंगळवेढ्याचा प्रसंग आहे. एक मंगळवेढ्याचा एक मोठा शेतकरी, श्रीमंत शेतकरी होता, पण तो वारला. त्याची बायको ही मूल लहान होतं, बायको आजारी होती, त्यामुळे टॅक्सेस भरले गेले नाहीत, शेतसारा भरला गेला नाही. 1-2 वर्षाचा सारा थकला. तो तेव्हाच्या सुलतानांनी आपले सैनिक पाठवून त्या लहान मुलाला, 2-3 वर्षाच्या मुलाला उचलून आणलं, ओलीस ठेवलं आणि जेव्हा ती रक्कम भरली गेली तेव्हा सोडलं. अशी जनतेला तेव्हा सवय झाली होती असं म्हणणं योग्य नाही, पण त्यांच्या मनाची तयारी झाली होती की राजा हा असा जुलमीच असतो आणि त्याच्या राजवटीमध्ये आपल्याला हे अन्याय सहन करतच जगावं लागतं. या सगळ्या अन्यायाच्या आणि अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर महाराजांचा जन्म झाला, त्यांचा उदय झाला. जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने त्यांचं व्यक्तिमत्व जसं घडलं, त्यांना असं वाटलं की आपण हातात सत्ता असल्याशिवाय या यंत्रणांमध्ये बदल करणं शक्य नाही आहे. आपण यातलाच एक भाग बनून राहिलो तर आपण कितपत सुधारणा करू शकू एका छोट्या प्रांतापुरत्या, त्याही सुलतानांच्या मर्जीवर अवलंबून असतील. त्यामुळे आपल्याला या लोकांचं आयुष्य सुखी करायचं असेल, यंत्रणा या सुसंघटित करायच्या असतील, वेल ऑर्गनाइज्ड करायच्या असतील, तर आपल्याकडे एक सुसंघटित राज्य हवं आणि यंत्रणा राबवणारी सिस्टीम हवी. त्यामुळे त्यांनी मग शेती हा आपल्या भारताचा तेव्हाही होता, आजही हा एक महत्त्वाचा आधार आहे इकॉनॉमीचा. कृषीप्रधान देश आपण म्हणतो, हा 21व्या शतकातही म्हणतो, तर तेव्हा तर प्रश्नच नाही. तेव्हा सैन्यालासुद्धा अन्नधान्य लागायचं, सामान्य माणसांना तर प्रश्नच नाही. तर या शेतीसाठी आधीच्या कर प्रणाली कशा होत्या? महाराजांचा उदय होण्यापूर्वी त्यामध्ये झालेल्या उत्पन्नाच्या 50% कर हा सुलतानाच्या दरबारात जमा करावा लागायचा. आता याच्यात एक गमतीची गोष्ट अशी समजून घेण्याची की उत्पन्नाच्या 50%, याचा अर्थ जितकं पीक झालं, 50 पोते गहू झाला तर 25 पोते सरकार दरबारी जमा, म्हणजे 50%. पण वस्तुतः हे 50% होत नाही, कारण यामध्ये बियाण्यांचा खर्च गृहीत धरलेला नाही आहे, याच्यामध्ये कष्ट गृहीत धरलेले नाही आहे, ट्रान्सपोर्टेशन गृहीत धरलेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळं जर ॲड केलं तर तो इन्कम टॅक्स हा 60-65% जायचा आणि मग शेतकऱ्याच्या हाती काय पडायचं? ते सुद्धा जमिनीची प्रत, ज्याला सॉईल क्वालिटी आपण म्हणतो, ती जो राजा ठरवून देईल किंवा त्या गावचा अंमलदार, तो जो कोणी अधिकारी असेल तो ठरवून देईल, त्यानुसार तो अधिकारी जे सांगेल की तुमची जमीन इतकी इतकी आहे, या प्रतीची आहे, त्यामुळे तुम्हाला इतका टॅक्स द्यावा लागेल. मग तितकं उत्पन्न हो अथवा न हो, तो टॅक्स भरावा लागायचा. शेतीची मोजमाप करण्याची एक नवीन यंत्रणा त्यांनी डेव्हलप केली होती. यात 5 हात आणि 5 मुठी एवढ्या लांबीची एक काठी, अशा 20 स्क्वेअर काठ्यांचा एक बिघा आणि 120 बिघांचा एक चावर, असं करून त्यानंतर मग सॉईल हेल्थ पाहून, त्या जमिनीची प्रत पाहून, त्यात कुठलं पीक चांगलं येऊ शकतं हे पाहून, त्यानुसार मग त्यांनी कर प्रणाली त्या शेतकऱ्यांसाठी बनवून दिली होती. हे टॅक्सेशन कसे होते? पूर्वी तर सरळ झालेल्या उत्पन्नाच्या 50% जमा करावं लागायचं, पण महाराजांनी त्या एकंदरीत उत्पन्नाचे 5 भाग करायचे, 2 सरकारात जमा करायचे आणि 3 स्वतः ठेवून घ्यायचे, अशी सोय केली. जेणेकरून 40%, आधी 50% होतं, शिवाय खर्च काहीच मिळत नव्हता, सगळा खर्च हा खिशातून शेतकऱ्याला लावायला लागायचा. महाराजांनी तो इन्कम टॅक्स 5 पैकी 2 भागांवर आणला, म्हणजे 40% आणला. शिवाय बियाणं याचा खर्च हा सरकारातून शेतकऱ्यांना दिला जायचा, जी काही खतं लागतील, त्याच्यानंतर जी सुरक्षा लागेल, कारण त्या काळी लढाया, छोट्या मोठ्या चकमकी या सातत्याने सुरू असायच्या. एका गावाहून सैन्य दुसऱ्या गावात जाते, त्या सैन्याला खायला प्यायला अन्नधान्य कमी पडलं, वाटेतली शेतं लुटा. सोपं काम. दाद मागणारं कोणीच नाही. कोणाकडे दाद मागायची? कारण ज्यांच्याकडे दाद मागायची त्यांचीच सैन्य आपल्या शेतात घुसल्यानंतर आपण दाद कोणाकडे मागणार? त्यामुळे मग शेतकऱ्यांना एक सुरक्षा देण्यासाठी महाराजांनी आपली सैनिकी यंत्रणा कामाला लावली. पिकांचं उत्पन्न हे रेग्युलरली यावं यासाठी एक यंत्रणा कामाला लावली आणि ही यंत्रणा शक्यतो सेंट्रलाइज केली की बियाणं आणि खतं सरकारातून मिळायची. त्यानंतर ज्या गरीब शेतकऱ्यांकडे गुरंढोरं नसतील, नांगरायला आऊत नसेल, शेतामध्ये बैल नसतील, यांना ही सुद्धा सरकारातून दिली जायची. जनावर म्हणा किंवा त्यांच्यासाठी खरेदीसाठीचा पैसा म्हणा.
हा दिला जायचा आणि त्याच्यानंतर जे उत्पन्न होईल ते सरकारी गोदामांमध्ये विकत घेतलं जायचं. आणि टॅक्स जो होता, हा जो आपण 5 पैकी 2 भाग म्हणला, हा टॅक्ससुद्धा शक्य असेल तर रोख रकमेच्या स्वरूपात, नसेल शक्य तर आलेल्या पिकांच्या उत्पन्नाच्या स्वरूपात भरण्याची सुद्धा त्यांनी मुभा दिलेली होती. शेतकऱ्यांसाठी इतक्या सवलती महाराजांनी निर्माण करून दिल्या होत्या, पण त्यांच्यावर काही बंधनंसुद्धा होते. तर एखादा शेतकरी आळशी असेल किंवा त्याला शेती करण्याची इच्छा नसेल, त्यांनी त्याची जमीन जर पडीक ठेवली तर त्याला बाकी शेतकऱ्यांच्या तुलनेत 2.5 पट इन्कम टॅक्स हा जास्ती द्यावा लागायचा जमीन पडीक ठेवण्याचं दंड म्हणून, फाईन म्हणून. याचं कारण असं होतं, कारण अन्नधान्य ही समाजाची बेसिक गरज आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी आपली जमीन पडीक ठेवणं आणि आयतं बसून राहणं, याचा अर्थ एकंदरीत उत्पन्न जे आपण गृहीत धरलेले राज्याचं त्याच्यामध्ये तूट येणं. ही तूट येणं याचा अर्थ त्याचा डायरेक्ट और इनडायरेक्ट परिणाम हा आपल्या सैन्यावर होणं. कारण सैन्याला सतत लढायांमध्ये राहायचं, तर अन्नधान्याचा मुबलक पुरवठा लागायचा, रसद ही सतत लागायची. त्यामुळे कोणी जमिनी पडीक ठेवणं हे राज्याला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे अशा लोकांसाठी जे आपली जमीन पडीक ठेवत आहेत, शेती कसत नाही आहेत, त्यांच्यासाठी महाराजांनी हेवी पेनल्टीज लावलेल्या होत्या. या उलट बराच काळ पडीक असलेली जमीन जर कोणी लागवडीखाली आणत असेल तर त्याच्यासाठी त्यांनी 4 वर्षांपर्यंत सगळे टॅक्सेस माफ आणि 5व्या वर्षापासून टॅक्सेसला सुरुवात. आणि ही सुद्धा आधी 12.5%, मग 25%, मग 50% आणि 4थ्या वर्षी 100% कर. या प्रकारे त्यांनी पडीक जमीन ही शेतीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि जे पडीक ठेवू पाहत आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी ही फाईन्स लावली. अत्यंत शक्तिशाली आरमार जरी महाराजांचं असलं, त्यांनी स्वतः ते विकसित केलेलं असलं, तरीसुद्धा स्वराज्याचा मुख्य भर हा अश्वदळावर होता. पायदळसुद्धा कमी, अश्वदळ हा मुख्य आधार होता सैन्याचा. तर त्यांची एकंदरीत यंत्रणा कशी होती, त्यांचे पगार कसे दिले जायचे, तर तिथे अश्वदळामध्ये 2 भाग होते. एक बारगीर आणि राऊत असं त्यांना म्हटलं जायचं. हा बारगीर जो असायचा याच्याकडे असलेली ढाल, तलवार आणि घोडा हा त्याला सरकारकडून दिला गेलेला असायचा. यांच्या मेंटेनन्ससाठी त्याला पैसा दिला जायचा. एक घोडा दगावला, मेला, तर त्या बदल्यात त्याला दुसरा घोडा दिला जायचा. राऊत हा स्वतःचा घोडा आणि स्वतःचे इक्विपमेंट्स घेऊन यायचा, त्याच्यासाठी त्याला वेगळा पगार दिला जायचा. अशा 25 सैनिकांवर 1 हवालदार, 10 हवालदारांवर 1 महालेकरी आणि 100 महालेकऱ्यांवर 1 हजारी अशी ती यंत्रणा होती. 1 हजारी म्हणजे काय की त्या एक हजारी मनसब जर कुठल्या सरदाराला दिली तर त्याला अशा 1000 सैनिकांचा ताफा बाळगण्याची परवानगी असायची. त्याच्यासाठी आवश्यक असलेला खर्च, या सैनिकांचा पगार, त्या दळामध्ये असणारे घोडे, गाय, बैल, अन्य जनावरं, या सगळ्यांचं मेंटेनन्स कॉस्ट हा सरकारकडून दिला जायचा. यासाठी जेव्हा राज्याला किंवा राजाला गरज पडेल तेव्हा युद्धासाठी हजर राहणं हे बंधन त्या सैनिकांवर असायचं. गुप्तता आवश्यक होती, कारण गुप्ततेमध्ये सुरक्षितता होती की महाराज कुठे येत आहेत, कुठे जात आहेत, कोणाला भेटत आहेत, कोणाला भेटत नाही आहेत, ही माहिती सर्वसामान्यांना असणं हे धोकादायक होतं. त्याच्याने फितुरी किंवा आपल्या बातम्या शत्रूंपर्यंत जाणं असे कित्येक प्रकार घडू शकले असते. त्यामुळे महाराजांनी स्वतःभोवती एक गूढतेचं वलय कायम ठेवलं होतं की त्यांचा प्रवास कसा व्हायचा, त्यांची नेमकी धोरणं काय असायची. हे अगदी जवळपासची माणसं सोडली तर बाकी सगळ्यांना त्यांच्या मोहिमांचा पत्ता असायचा नाही. अगदी जवळची माणसं जी आहेत आणि ज्यांच्याकडे इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहे अशा लोकांना फक्त माहीत असायचं. आणि बाकी लोक महाराजांसाठी जीवाला जीव देणारी असल्यामुळे तीही आपण कुठे जातोय, काय करतोय असे प्रश्न विचारत नव्हती. त्यामुळे अशी माणसं उभी करणं आणि अशी माणसं आपल्या अवतीभोवती ठेवणं हे सुद्धा त्यांच्या संघटन कौशल्याचंच एक उदाहरण आहे. या व्यतिरिक्त बाकी सरदारांसाठी किंवा होद्देदारांसाठी काही टॅक्सेशन होते, ज्यात चौथाई वसुलीचा अधिकार, सरदेशमुखीचा अधिकार असे शब्द आपण बरेचदा इतिहासांमधनं ऐकतो. तर आता ही चौथाई काय आहे याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये दुमत आहे. तर ते दोन्ही मतं काय आहेत ते आपण बघूया. काहींच्या मते चौथाईचा अधिकार हा एक नियमित टॅक्स होता, हा रेग्युलर टॅक्सचा एक प्रकार होता. त्यामध्ये 1/4 चौथाई म्हणजे अर्थात 1/4 टॅक्स वसूल करण्याचा अधिकार कोणाला तरी दिला जायचा. पण दुसऱ्या काही इतिहासकारांच्या मते, ज्यात प्रामुख्याने सर जदुनाथ सरकार आहेत, त्यांच्या मते चौथाईचा अधिकार हा रेग्युलर टॅक्स नव्हता. हा अधिकार कशा स्वरूपाचा असायचा, जिथे स्वराज्याची सीमा संपते, परकीयांची सीमा सुरू होती आहे, अशा भागामध्ये आपल्या सैन्यबळाच्या जोरावर शत्रूच्या मुलखांमधनं खंडणी वसूल करण्याचा तो अधिकार होता.
त्याला चौथाईचे अधिकार म्हणायचे. आणि त्याच्यावर हा अधिकार दिल्याबद्दल 10% जो सरचार्ज सरकार दरबारी जमा करायला लागायचा तो सरदेशमुखी. त्यामुळे ही चौथाई जी आहे ही शक्यतो सैन्यबळाच्या आधारावरच वसूल केली जायची. ही सुखासुखी कोणी देईल असं शक्य नव्हतं. पण हा प्रकार आपण महाराजांच्या काळात पाहतो, महाराजांच्या नंतरसुद्धा पाहतो की जेव्हा मराठ्यांचं राज्य हे भारतभर पसरलं नंतर 18व्या शतकामध्ये, तेव्हा वेगवेगळ्या प्रांतातून आपल्याला हे कर वसूल करण्यासाठी, चौथाई वसूल करण्यासाठी आपले काही सरदार कायमस्वरूपी त्या त्या प्रांतामध्ये सैन्यसहित ठेवायला लागलेले आहेत, जेणेकरून ही वसुली नित्यनेमाने होत राहावी. किल्ले बांधण्याचं कसब त्याकाळी अनेकांकडे होतं, पण हा किल्ला बांधण्यासाठी योग्य जागा कुठली, हे स्ट्रॅटेजिकल प्लेसिंग जे होतं हे महाराजांचं कौशल्य हे अप्रतिम होतं, हे अद्वितीय होतं. कारण डोंगरांसारखे डोंगर, पण या डोंगरावर नको आपण त्या डोंगरावर किल्ला उभारला तर तो स्ट्रॅटेजिकली जास्त महत्त्वाचा असेल, ही जी त्यांची नजर होती ही दुसरा कोणी रेप्लिकेट त्यानंतर करू नाही शकलं. मग एखादा किल्ला बांधायचा ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारा खर्च, एक तर आपल्या स्वराज्याची एक पद्धत अशी होती की युद्धासाठी लागणारा खर्च, मग तो किल्ले बांधणीपासून ते प्रत्यक्ष मोहीम चालवण्यापर्यंत हा खर्च वरचेवर काढायचा. म्हणजे हा खर्च स्वराज्याच्या तिजोरीवर भार बनला नाही पाहिजे, हा आपल्या सर्वसामान्यांच्या खिशातनं नाही गेला पाहिजे, हा लष्करी मोहिमातनंच वसूल करायचा. मग त्यासाठी महाराजांनी जसं सुरत लुटली 2दा, संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं होतं, मग यातनं मिळालेली रक्कम ही अशा कामांसाठी वापरली जायची. मग जलदुर्ग कुठे हवा, कुठल्या बेटावर हा दुर्ग बांधायला हवा, मग मुरुमदेवाच्याच डोंगरावर हा किल्ला का हवा, ही जी चाणाक्ष नजर त्यांची होती ही अद्वितीय होती. अशी नजर दुसऱ्या कोणाची त्या काळात असलेलं आपण पाहत नाही. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा भाग असा होता की मोगलशाही तिकडे उत्तरेमध्ये, इकडे कुतुबशाही हैदराबाद बाजूला, यांच्यामध्ये जे दळणवळण चालायचं, जी देवाणघेवाण व्हायची, किंवा इकडे मैसूर कर्नाटक प्रांतामध्ये, या सगळ्यांची देवाणघेवाण दळणवळण हे आपल्या भागातून व्हायचं. त्यामुळे काही महत्त्वाचे घाट, काही महत्त्वाचे लष्करी ठाणे हे जर आपल्या ताब्यात ठेवले तर त्या सामानाच्या वाहतुकीतून मिळणारी जबरदस्त जकात ही आपल्या स्वराज्याचं एक महत्त्वाचं उत्पन्न होऊ शकत होतं. त्यामुळे महाराजांनी किल्ले कुठे बांधले, महाराजांनी कोणती गावं ताब्यात घेतली, घाटांसारखे दुर्गम भाग, या गावातून त्या गावाला जाणारे रस्ते, अरुंद रस्ते, जंगल, डोंगर, दर्या, घाट, हे सगळे त्यांनी स्वतःच्या ताब्यात कसे ठेवले आणि का ठेवले, याचं कारण हे केवळ भावनिक नाही आहे, हे व्यावसायिक आहे. या भागातनं जाणारं, त्या भागात जाणारं हे सामान, व्यापारी गोष्टी या अरुंद घाटातनं गेल्याशिवाय जर पोहोचू शकत नाहीत, तर मग तो घाट आपल्या ताब्यात असेल तर आपण आपला जकात त्यांच्याकडून वसूल करू शकतो. त्यामुळे कोणालाही व्यवसाय करायचा असेल तरीसुद्धा स्वराज्याचं उत्पन्न वाढायचं. आणि अशा अरुंद घाटांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये शिरून या सैन्याला हरवू म्हणाल तर तसं शक्य नव्हतं. कारण गनिमी काव्याचे सगळे रथी महारथी होते की महाराजांनी गनिमी कावा जेवढ्या प्रभावीपणे राबवला, हा सरप्राईज एलिमेंट म्हणून वापरला, हा स्ट्रॅटेजी म्हणून वापरला, जसं लाल महालामध्ये आपण तो एक सरप्राईज एलिमेंट म्हणून वापरला, या घाटांमधल्या अशा जकात वसुलीमध्ये त्यांनी स्ट्रॅटेजिक पॉईंट्स म्हणून वापरला. तर या सगळ्यांमागे केवळ राज्यविस्तार किंवा केवळ भावना नव्हती, तर त्याच्या मागे राज्याचं उत्पन्न वाढावं, जेणेकरून आपल्याला सिव्हिल यंत्रणा आणि सैनिकी यंत्रणा जास्त बळकट करता येतील. त्या पैशांशिवाय ते बळकट होणार नाही. हा एक महत्त्वाचा विचार त्यांचा त्यामागे कायम होता. महाराजांचे पुतळे आपण जिथे जिथे बघतो ते असे अश्वारूढ, हातात तलवार धरलेले, युद्धाला सज्ज असलेले, घोड्याचं लगाम हातात धरलेले असे महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. असेच पुतळे आपण सगळीकडे पाहतो. त्यामुळे महाराजांची ती प्रतिमा पूर्ण भारतभर आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राबाहेरचे काही प्रांतांमध्ये किंवा इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये त्यांचा उल्लेख हा आक्रमक, लुटारू वगैरे म्हणून केला जातो. महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ही अशी बाजू ही त्यांना मान्य करायची नसते. त्यामुळे मग त्या मूर्तिकारांनी असा काहीतरी हात केलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा डिझाईन केला. हा हात तत्ववेत्याचा आहे आणि हा एका सहृदय राज्यकर्त्याचा आहे. त्यामुळे घोड्यावर बसलेला हा राजा केवळ सैनिक, केवळ शिपाई नाही, तर हा सर्वसामान्यांचा विचार करणारा, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखांना समजून घेणारा आणि जगाला काहीतरी विचार देणारा एक तत्ववेत्ता आहे. हा संदेश त्यांनी त्या शिल्पातून द्यायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आपणही त्या शिल्पकारांनी केलेल्याच दृष्टीने महाराजांकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे
की महाराज म्हणजे एक थोर सेनापती तर आहेतच, पण महाराज हे एक मोठे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, व्यवसायांना संरक्षण देणारे एक मोठे राजा आहेत, व्यवसायांना प्रोत्साहन देऊन ते वृद्धिंगत करणारे, स्वराज्याची आर्थिक घडी, आपल्या रयतेची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी सतत कार्यरत असणारे सुद्धा आहेत. महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू आपण समजून घेतली पाहिजे आणि आजच्या काळात कदाचित ही बाजू जास्त समजून घेतली पाहिजे. कारण सैनिकी कहाण्या या रंजक जरी असल्या तरी महाराजांचं मोठेपण हे 400 वर्षांनंतरही टिकून राहिलेलं आहे, हे आपल्या मनामनात आहे. याचं कारण त्या सैनिकी पराक्रमांव्यतिरिक्त या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि या यंत्रणांमध्ये त्यांनी राबवलेल्या आणि यशस्वीरित्या राबवलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनांमध्ये जास्त दडलेलं आहे. त्यामुळे आपण महाराजांना त्यांच्या आयुष्यातल्या काही नाट्यमय घटनांपुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही दुसरी बाजू जास्त प्रखरपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. कारण आज कदाचित ते जास्त आवश्यक आहे. सुरक्षांसाठी आज वेगळ्या यंत्रणा आहेत, पण महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जे जे केलं त्याच्यामागे त्यांच्या ज्या प्रेरणा होत्या, त्या प्रेरणा जर आपण आत्मसात करू शकलो, समजून घेऊ शकलो, तर ते जास्त महत्त्वाचं ठरेल. खरं तर महाराजांसारखं मोठं व्यक्तिमत्व, अशा थोर विभूती ज्या दिक्कालातीत आहेत, या पूर्णपणे समजून घेणं शक्य नाही. पण महाराजांवर हजारो पुस्तकं लिहिली गेली, हजारो व्याख्यानं दिली गेली, पण तरीसुद्धा महाराज पूर्णपणे कळले असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल. महाराजांचं व्यक्तिमत्व तरीही दशांगुळं पुरून वर उरतंच. त्यामुळे तरीसुद्धा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल जाणून घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पण तिथे आपण महाराज आपल्याला पूर्णपणे कळणं शक्य नाही या अपूर्णतेची जाणीव ठेवूनच कदाचित आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागतं. त्यामुळे महाराज हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा वीक पॉईंट आहेत, किंवा वेगळ्या अर्थाने म्हणायचं झालं तर महाराज हा आपल्या सगळ्यांचा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कुठल्या तरी एकाच बाजूत अडकून न पडता आपण ही दुसरी बाजूही पाहिली पाहिजे. आणि महाराज हे आपल्या वर्तनातनं, आपल्या विचारातनं, आपल्या वागण्यातनं हे सतत जिवंत ठेवले पाहिजेत आणि हेच महाराज पुढच्या पिढ्यांमध्येही आपण संक्रमित केले पाहिजेत.